मित्रांनो, आजच मी आपल्या सासरमधून आलो होतो. मला मुलगा झाला होता आणि तो थोडा नाजूक असल्यामुळे त्याला हॉस्पिटलमधून लवकर सुट्टी दिली नाही. 15 दिवसानंतर माझ्या बायकोला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली होती. मी 1 महिना आपल्या सासरी राहिलो. माझे नाव उमेश आहे. मला 4 वर्षानंतर मुलगा झाला. उशिरा मूल झाल्यामुळे मला जवळपास आता 7 महिन्याच्या वर झाले काहीच मिळाले नव्हते. कारण बायकोला मनात अनेक भीती निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे ती त्या गोष्टीला नाही म्हणत होती. आता मी तिच्यामुळे तिला फोर्स पण करत नव्हतो, पण कुठेतरी मनात इच्छा तर व्हायचीच. कारण एवढ्या वर्षाची सवय लागली होती आणि आता मी आपल्या घरी आलो होतो. एकटा असल्यामुळे मला अजूनच आठवण येऊ लागली, पण आता माझ्याकडे काही उपाय नव्हता. रात्री एकटा असताना तर माझ्या डोक्यात त्यांचे जास्त विचार यायचे. आमच्याकडे एक कामवाली यायची. आजपर्यंत मी तिच्याकडे त्या नजरेने बघितले नव्हते. ती पाहायला साधारण होती आणि नेहमी साडी नेसून कामाला यायची. मी तिच्या सोबत जास्त बोलत पण नव्हतो. आता बायको माहेरी गेल्यामुळे मला तिच्याशी बोलणे भाग पाडत होते. ती मला साहेब म्हणायची. अगोदर ती आमच्याकडे सकाळी येऊन काम करून जात होती, पण आता बायको नसल्यामुळे दोन्ही वेळा तिला यायला सांगितले, कारण मला काहीच बनवता येत नव्हते. आता तेच माझ्या समोर असल्यामुळे माझे लक्ष तिच्याकडे जाऊ लागले. ती पण माझ्याशी बोलू लागली. एकदा ती मला म्हणाली, साहेब, घरी काही वस्तूची आवश्यकता आहे. तर मी तिला म्हणालो, तुला माझ्यापेक्षा जास्त समजते म्हणून तूच घेऊन ये. मी तिला पैसे दिले. तिने दुसऱ्या दिवशी सर्व सामान खरेदी करून आणले आणि काही पैसे उरले ते मला देऊ लागली. पण तिला म्हणालो, तुझ्याकडेच असू दे पैसे. तर ती म्हणाली, साहेब, जास्त पैसे आहे हे. तर मी बोललो, वस्तू आणल्या तू म्हणून असू दे तुझ्याकडे. तिला तेवढे पैसे मिळाल्यावर तिच्या चेहऱ्यावर वेगळीच खुशी दिसून येत होती. हळूहळू आमचे बोलणे थोडे वाढू लागले. एकदा मी तिला तिच्या घरच्या बद्दल तसेच तिच्या कामाबद्दल विचारले, तर म्हणाली, तुमचे घर सोडून अजून 2 घरी कामाला जाते आणि नवरा काय करते म्हटलं तर म्हणाली, तो जे काम मिळेल ते करते आणि कधी करत पण नाही. तर मी तिला विचारले, असे का बरं, एक काम चांगले बघत का नाही? तर म्हणाली, तो डोक्याने थोडा कमी आहे म्हणून. मी म्हणालो, मग का तू लग्न केले अशा सोबत? तू पाहायला छान आहे आणि समजदार पण आहे. तर म्हणाली, आधी तेवढा नव्हता, पण औषध घेत नसल्यामुळे अजून त्याचे वाढले होते. मी तिच्याकडे बघून म्हणालो, बघ, तुझी काही चुकी नसताना तुला किती सहन करावे लागते आणि तो किती मेहनत करते. तसेच तुला केव्हा सुख मिळेल माहित नाही. तर म्हणाली, साहेब, तुम्ही तरी माझ्या सुखाचा विचार केला नाही, तर माझी कोणालाच काळजी नाही आहे. फक्त त्यांना काही नाही मिळाले तर माझ्यावरच ओरडतात. तिचे असे बोलणे माझ्या मनाला लागले होते, कारण ती एवढी मेहनत करून पण तिला कोणी समजणारे नव्हते. पण त्या दिवसापासून माझ्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण झाला. आता मी तिच्याशी अजून बोलू लागलो. एकदा मी कामावरून जेवण घेऊन आलो. ती आली आणि मला म्हणाली, साहेब, काय बनवू जेवणात? तर मी बोललो, काहीच नाही. तर म्हणाली, आज जेवण करून आले का? मी तिला नाही बोललो. मग म्हणाली, मग काय आज उपाशी राहण्याचा विचार आहे का? तर मी तिला म्हणालो, मी आज बाहेरून जेवण आणले आहे, म्हणून तू फक्त आराम कर, नंतर आपण जेवण करू. मी असे म्हणताच ती स्माईल देऊन म्हणाली, आज तुम्ही मला आराम करायला लावत आहे, नाही तर माझ्या आरामाची कुणाला पडली नाही आहे. तर तिला सांगितले, तू इथे बसून टीव्ही बघ, मी फ्रेश होऊन येतो आणि त्यानंतर आपण जेवण करू. मी फ्रेश होऊन आपले थोडे काम केले आणि नंतर तिला जेवण वाढायला सांगितले आणि म्हणालो, 2 ताट घेऊन ये. तिने 2 ताट आणले आणि आम्ही जेवण करू लागलो. ती खाली बसली होती आणि मी वर, म्हणून मी पण खाली येऊन बसलो आणि म्हणालो, आपण सोबत जेवण करत आहोत तर सोबतच बसू. त्यानंतर आम्ही जेवण केले. ती मला म्हणाली, साहेब, आज तुम्ही मला जेवण दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर मी तिला म्हणालो, धन्यवाद म्हणायची काही आवश्यकता नाही आणि आजपासून रोज तू आमच्याकडे जेवण करायचे. तर ती हसून हो म्हणून जाऊ लागली. आता आम्ही रोज सोबत जेवण करू लागलो. पण माझे आता तिच्या काही गोष्टीकडे लक्ष जाऊ लागले, कारण मला त्यातून नको ते दिसत होते. ती तर बिनधास्त कामे करायची, पण माझे लक्ष त्या गोष्टीकडे पडल्यावर माझ्या मनाला वेगळे वाटायचे. कारण एकतर मला अनेक महिन्यापासून काहीच मिळाले नव्हते
आणि एकदा असे झाले की आमचे जेवण झाले आणि ती झाडू मारू लागली, पण झाडू मारताना तिचा घसरला आणि मला नको ते स्पष्ट दिसू लागले. माझे लक्ष तिकडेच होते आणि तिने माझ्याकडे बघितले, तर मी दुसरीकडे नजर फिरवली. मग ती स्वतःला बरोबर करून कामे करू लागली आणि हळूहळू आम्ही घरी दोघेच असल्यामुळे गमती पण होऊ लागल्या आणि आम्ही एकमेकांसोबत मनमोकळ्यापणाने बोलू लागलो. पण आता माझे लक्ष नेहमी तिच्याकडे जायचे आणि तिला पण या गोष्टी कळून आल्या होत्या, कारण तिला पण अनेक गोष्टीची गरज भासत होती. तरी सुद्धा ती कोणाला न सांगता शांत राहायची. एकदा ती मला म्हणाली, तुम्हाला मॅडमची आठवण येत असेल ना? तर मी तिला म्हणालो, येते ना, सकाळी रात्री नेहमी येते, पण काय करणार, आता ती माहेरी आहे आणि बरे झाले तू असल्यामुळे मला तिची जास्त कमी पडत नाही. फक्त काही गोष्टी सोडल्या तर तुझ्याशी बोलले तर मला फार छान वाटते आणि मला बोर पण होत नाही. मी असे म्हणताच ती माझ्याकडे बघत होती आणि ती पण म्हणाली, खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही पण माझ्याशी बोलता आणि तसेच माझी काळजी पण करता, तर मला पण फार छान वाटते आणि असे वाटते की आपली पण काळजी करणारे कोणीतरी आहे. तर मी तिच्याकडे बघून म्हणालो, आता तुला समजणारे कोणीच नाही आहे, तसेच तुझी काळजी पण कोणी करत नाही, म्हणून मला वाटले आता मीच तुझी काळजी करावी. मी असे म्हटल्यानंतर ती वेगळ्या नजरेने माझ्याकडे बघत होती. मी तिच्याकडे बघून म्हणालो, मला तुझी मनातून काळजी करायला आवडते. तर ती म्हणाली, असे का वाटते तुम्हाला? तर मी बोललो, ते तर मला माहित नाही. एकदा मी तिला म्हणालो, चला आज आपण बाहेर जेवण करून येऊ. तर ती पण ठीक आहे म्हणाली. आम्ही बाहेर जेवण करायला गेलो. ती गाडीवर बसताना खांद्यावर हात ठेवून बसली होती. जेवण झाल्यानंतर आम्ही घरी येत होतो तर तिला एक साडीचे दुकान दिसले आणि ती म्हणाली, किती सुंदर दिसते ती साडी. मी तिला विचारले कोणती, तर तिने बोट दाखवून सांगितले. आता मी सरळ साडीच्या दुकानात गाडी थांबवली. तर ती म्हणाली, इथे कशाला थांबवली गाडी? तर तिला म्हणालो, चल आतमध्ये, तुला कळेलच. त्यानंतर तिचं साडी घेऊन दिली आणि तिला म्हणालो, हे घे साडी, तुला आवडली ना? ती काही न बोलता माझ्याकडे बघत होती. कदाचित तिला काय बोलावे काही समजत नव्हते. असेच आमचे सुरू असताना ती माझ्या मनात कुठेतरी जागा बनवू लागली आणि मला तिच्याशी बोलणे आवडू लागले. आता ती पण माझ्याशी थोडी जवळ येऊन बोलायची. हळूहळू आमचे मन जुळू लागले. आता ती आली तेव्हा आम्ही सोबत बसून टीव्ही बघत होतो. तसेच ती मला अनेक गोष्टी सांगू लागली. साहेब, आज घरी असे झाले. साहेब, आज माझ्या नवऱ्याने या गोष्टी केल्या, असे बरेच गोष्टी ती मला येऊन सांगायची. तिला बोलताना बघून मला अजून छान वाटायचे, पण आमच्या मनात काय आहे हे एकमेकांस कळले होते. आणि एक दिवस ती मी घेतलेली साडी नेसून आली आणि त्यातल्या त्यात मेकअप पण केला होता. ती आली तर मी तिच्याकडेच बघत होतो आणि माझी नजर तिच्या वरून हटत नव्हती. ती मला म्हणाली, साहेब काय बघता? मी बोललो, आज तू फारच छान दिसत आहे म्हणून तुझ्याकडे बघत आहे. तर म्हणाली, रोजच तर बघता आणि माझे लक्ष नसेल तर अजूनच बघत असता. आता तिने एवढे म्हटल्यावर मी तिला म्हणालो, तुला आवडत नाही का माझे बघणे? तर म्हणाली, आवडले नसते तर तुम्हाला टोकले असते, आवडते म्हणूनच शांत होते. मी थोडा जवळ जाऊन म्हणालो, म्हणजे तू मुद्दाम मला काही दाखवून बघायला लावायचे का? तर तिने हसून मान हलविली. आता तर मला पण तिच्या मनातले कळले होते आणि मी जवळ जाऊन आपल्याकडे आणि ती पण काही न बोलता माझ्याकडे. आता आम्ही एकमेकांमध्ये रमत चाललो होतो. तिला तर फारच या गोष्टीची गरज होती आणि मला पण या गोष्टी हव्याशा वाटत होत्या. अगोदर तर आम्ही एकमेकांमध्ये चिटकूनच होतो, त्यानंतर तर संपूर्ण अंगात आग पसरली आणि आमची अवस्था वेगळी होत चालली होती. तिचे वागणे पण बदलले होते आणि त्यामुळे आता पूर्ण गोष्टी दिसत होत्या. तसेच ती मला आनंदित करत होती आणि मी तिला. त्यावेळेचा प्रत्येक क्षण फारच मौलाचा वाटत होता. पण मी पुढे गेल्यानंतर तिची स्थिती ढासळू लागली, कारण तिला अनेक दिवसांनी आज या गोष्टी मिळत होत्या. तिचा चेहरा सुद्धा पाहण्यासारखा झाला होता. हळूहळू सर्व ठीक होऊ लागले आणि तिला आनंद येऊ लागला. मी पण आपल्या पद्धतीने काम करत होतो. आज तर आम्ही वेगळाच अनुभव घेऊ लागलो. आम्हाला या गोष्टीमुळे फारच छान वाटत होते. ती मला म्हणाली, मला तुम्ही जवळ असले की फारच वेगळे वाटायचे.
आणि नेहमी मला या गोष्टीची इच्छा व्हायची, पण तुम्हाला सांगू पण शकत नव्हते. आणि आज या गोष्टी घडून आल्यामुळे मला फार आनंद होत आहे. अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.